महायुतीच्या नेत्यांची बैठक संपलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर काही नेते या बैठकीला उपस्थित राहिल्याची माहिती आहे। महायुतीतील विसंवाद, जागा वाटप आणि प्रचाराच्या दृष्टीने चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। लाडकी बहिणीसह इतर योजनांच्या बाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओम देशमुख फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। ओम, महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांनी ही बैठक बोलावली होती। नेमकी काय चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बैठकीला अजित पवारांची उपस्थिती होती। खरं तर कालपासून ही चर्चा होती की अजित पवार मुंबईत असून देखील अमित शहांच्या दौऱ्यामध्ये सहभागी का झाले नाहीये। मुंबई समाचारचा कार्यक्रम असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या ठिकाणी अजित पवारांची अनुपस्थिती बरंच काही बोलून जात होती। मात्र अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आता ही बैठक पार पडली आहे। इतर नेतेही उपस्थित होते। एकंदरच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जी काही महत्त्वाची राजकीय चर्चा आहे ती या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। जागा वाटप असतील, इतर मुद्दे असतील, विशेषत्वानं गेल्या काही आठवड्यांपासून महायुतीमध्ये वादविवाद निर्माण झाले, ते कशा प्रकारे शांत केले जातील। देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक विधान फाईलच्या बाबतीत केलं होतं की फाईल गोगलगाईच्या गतीने पुढे जाते, त्याला धक्का मारावा लागतो। अजित पवारांची देखील अशीच काही विधानं होती आणि मुख्यमंत्र्यांनी देखील अशीच विधानं केली होती। त्यामुळे एकंदरच माहितीतले हे जे काही वाद आहेत ते बाहेर येऊ नयेत, ते अंतर्गत पातळीवर मिटवण्यात यावेत, अशा प्रकारच्या चर्चा कालही झाल्या होत्या, तसाच आजही सुरू होता। त्यासोबत जागा वाटप आणि इतर मुद्दे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चिले गेलेत। अवघ्या काही आठवड्यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत विधानसभेची आचारसंहिता लागू शकते, अशा प्रकारची एक माहिती समोर आली होती। त्या अनुषंगाने देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। इतर शासकीय योजना ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेत त्या कशा प्रकारे राज्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी सोबत त्याची चर्चा कशी होते याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। लाडकी बहीण सारखी जी योजना आहे त्याबद्दल अनेक प्रकारच्या आरोप प्रत्यारोपण देखील होत आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबतची ही बैठक निश्चितच महत्त्वाची नक्कीच या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। महायुतीच्या नेत्यांची बैठक संपलेली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या सूचना अमित शहा यांच्याकडून या नेत्यांना कळण्यात आल्याची देखील माहिती मिळते।